मागे तुम्ही पेपरला वाचलं असेल की कर्नाटकमध्ये अतिशय मजेशीर आंदोलन झालं. बऱ्याच मद्यपींनी एकत्र येत बऱ्याच मागण्या सरकारदरबारी मांडल्या होत्या. पहिली मजेशीर मागणी काय असेल तर मद्यपींना दारुडा न म्हणता बेवडा न म्हणता सन्मानाने मद्यप्रेमी असं म्हणा. तर 31 डिसेंबर हा दिवस मद्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा, तेव्हा कुणी कोणाला काही बोलायचं नाही. दुसरी मागणी म्हणजे बारमध्ये झोपण्याची सोय बार चालकांना कंपल्सरी करावी. तसेच गरीब मद्यपींना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळायला हवं, अशा एक ना अनेक मजेशीर मागण्या यावेळी करण्यात आल्या. असो, मजेचा विषय सोडल्यास तुम्हाला पूर्वीची सरकारी स्लोगन आठवत असेल बघा, जीवनास उद्ध्वस्त करी दारू, दारू स्पर्श नका करू. आणि ते खरे आहे हो. नवऱ्याचं दारू पिऊन घरी येणं, बायका मुलांना मारणं, बायकोचं एकटीचंच पैसे कमावणं, असा माहोल तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल. दारूने शरीर खराब होतं, लिव्हर खराब होतं, असं जर कुठल्याही दारुड्याला आपण सांगायला गेलो तर त्याचं उत्तर एकच असतं की कधीतरी मरायचंच आहे, मग आत्ता काळजी कशाला करायची. पण खरंच जेव्हा लिव्हर खराब होतं, पोटात पाणी व्हायला लागतं, ॲसिडिटीस होतो, लिव्हर सिरोसिस होतो, तेव्हा मात्र कधीतरी मरायचंच आहे असं म्हणणाऱ्यांचे सुद्धा धाबे चांगले जरा आणतात. असो, जोपर्यंत काही होत नाही ना तोपर्यंत हम तो गम में भी पीते हैं आणि मस्ती में भी पीते हैं, अशी यांची तऱ्हा असते. खरा तळीला आम तर मेल्यानंतरही कपनात दारू ठेवायला सांगतो. एवढे धुंद धरते मद्यपान करणारे पाहिले की कृतकृत्य व्हायला होतं. परंतु या सर्व गोष्टींमुळे पिसलं जातं ते मद्यपींचं कुटुंब. यासाठी वेळेत व्यसन सुटलं तर संसार सावरतो, पोरं बाळ शिकून मोठे होतात, समाजात पद वाढते. पण जे सुटत नाही तेच तर व्यसन असतं ना. मग असं असेल तरी व्यसन सोडायचं तरी कसं, हाच आजचा आपला विषय, दारू सोडायची कशी. आज दारूच्या व्यसनापासून कसं मुक्त व्हायचं हे पाहूया. मी वैद्य अतुल काळे, होया आयुर्वेद साक्षरवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. कुठल्याही व्यसनाचं मूळ तलब येण्यामध्ये असतं. तंबाखू म्हणू नका, गुटखा, सिगरेट, दारू या सर्व व्यसनांमध्ये आधी तलब निर्माण होते व नंतर ती व्यक्ती व्यसन करण्यास उद्युक्त होते. मनुष्याच्या मनात, इंद्रियांमध्ये तंबाखू, गुटख्याच्या, दारूच्या स्मृती तिथल्या तिथे दडून बसलेल्या असतात. मनाचा रजोगुण व तमोगुण वाढला की या स्मृती जागृत होतात व वर येतात, पटलावर येतात आणि अशीच क्रिया पुन्हा पुन्हा करण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते. शिवाय व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातही असे काही बदल घडू लागतात की ती व्यक्ती व्यसन करण्यात जास्तीत जास्त उद्युक्त होताना दिसते. त्यामुळे आधी तलब न होणं किंवा कमी होणं हे व्यसनापासून दूर राहण्यासाठी एक पहिलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. मग तलब न येण्यासाठी काय करावं बरं, ते आधी बघूया. आपलं जीवन हे प्रायोरिटीजवर चाललेलं असतं बघा. कधीतरीच मद्यपान करणारी माणसं व मद्यपान न करणारी माणसं या जगात कमी नाही. याचं कारण त्यांच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. त्यांच्या जीवनात प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आधी आपले छंद तपासून आपल्याला खरा उत्स्फूर्त आनंद कशात मिळेल असा छंद आपण निवडायला हवा. त्यामुळे आपलं मन वेळोवेळी चांगल्या आवडत्या गोष्टींमध्ये वळवणं सोपं जाईल. बऱ्याच वेळा मनुष्य काय करतो, खऱ्या आनंदाच्या शोधात भटकत राहतो, प्रसंगी व्यसनही करतो, पण खरा आनंद त्याला सापडतो का, तर अजिबात सापडत नाही. पण दुःख मात्र भरपूर पदरात पडलेलं असतं, वाढलेलं असतं. यासाठी वेळी सावध होऊन आपला फोकस थोडा कर्तव्याकडे वळवला, छंदाकडे वळवला की तलब पिण्याचं प्रमाण बरंच कमी होऊ शकतं. शेवटी आपलं मन आनंद देणाऱ्या गोष्टीत रमवणं हे कधीही महत्वाचं असतं. आता तलब न येण्यासाठीचा दुसरा उपाय काय ते पाहूया. आपल्या मनात आपले 6 शत्रू दडून बसलेले असतात बघा. काम, क्रोध, लोभ, भय, मोह आणि मत्सर हे 6 शत्रू. त्यापैकी मोह हा शत्रू दारूची तलब निर्माण करत असतो. हे सर्व 6 शत्रू एकमेकांशी खूप भांडत असतात व एकमेकांचा प्रभावही कमी करत असतात. ते कधी एकत्र येऊ शकत नाही. त्यांच्या भांडणाचा उपयोग आयुर्वेदामध्ये फार सुंदर पद्धतीने करून घेतलाय. दारू पिण्याची तलब निर्माण करणारा मोह हा शत्रू आणि या मोहाला जिंकण्यासाठी महत्वाचा हत्यार कोणतं असेल तर ते म्हणजे भय आणि क्रोध. भय म्हणजे भीती दाखवणं आणि क्रोध म्हणजे रागावणं. काटा काढायचा असतो ना, अगदी तसं आहे सगळं. जेव्हा मनाविरुद्ध घडतं व व्यक्ती ते स्वीकारू शकत नाही तेव्हा ती रागवत असते. त्यामुळे दारू पिणाऱ्या व्यक्तीला राग कसा येईल हे पाहायला हवं. भय म्हणजे भीती, मोठ्या आजाराचं भय, मरणाचं भय जर दारूबाज व्यक्तीला सारखं दाखवलं तर तलब कमी होत जाते असा अनुभव आहे. त्यामुळे दारूच्या परिणामांबद्दल दारूबाज व्यक्तीला जागरूक करत राहणं हे जमायला हवं.
कदाचित दारूबाज व्यक्ती आधी घाबरणार नाही, परंतु सारखं सारखं सांगत गेलं तर अंतर्मनात दारूबद्दल भीती बसायला लागते व त्यामुळे ही तलफ कमी होताना दिसते. कुठल्याही व्यसनांची इच्छा न होण्यासाठी मनाचा सात्विक गुण वाढणं महत्वाचं असतं आणि हा सत्वगुण वाढण्यासाठी कोणत्याही आवडत्या देवतेच्या नावाचा जप हा व्यसनांबद्दलची मनातली इच्छा कमी करतो. त्याबरोबरच कांदा लसूण, मांसाहार, तिखट मसालेदार, हॉटेलात कोणीही बनवलेलं अन्न खाणं हे सुद्धा मनात वाईट वाईट इच्छा निर्माण करण्यास कारणीभूत ठरतं, ही लक्षात ठेवा. आता दारू सोडण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत का ते पाहूया. पहिला उपाय सांगतो. आंबट चव आणि दारू हे एकदम विरुद्ध असतात एकमेकांच्या. मग यासाठी काय करायचं तर 3-4 कागदी लिंबाचा प्युअर रस काढायचा. त्यात काही न घालता तलप आल्यावर पिल्यास त्यावर दारू पिणं शक्य होत नाही. दारूच घशाखाली उतरत नाही. हा प्रयोग नेहमी केल्यास लवकरच दारू सोडायला मदत होते. याशिवाय चिंचेचा आंबट कोळही एखादा वाटी पिल्यास दारू घशाखाली उतरत नाही. दारू सोडण्यासाठी दारू पिणाऱ्या व्यक्ती दारूबद्दल अतिशय भीती निर्माण व्हायला हवी असते. पण ही भीती निर्माण होणार कशी? जोपर्यंत दारूचे दुष्परिणाम प्रत्यक्ष दिसत नाही तोपर्यंत दारूबद्दल भीती निर्माण होणे केवळ अशक्य असतं. मग त्यासाठी करायचं काय? तर दारूबाज व्यक्तीच्या घरातल्या स्त्रीनं म्हणजे त्याच्या बायकोने ही खिंड लढवावी लागते. त्यासाठी दारूबाज व्यक्ती जेव्हा दारू पिऊन घरी येईल तेव्हा त्या व्यक्तीच्या जेवणामध्ये, आमटीमध्ये म्हणा, वरणामध्ये जमाल गुट्याची एक बी, त्यातला नार काढायचा आणि ती वाटून जेवणामध्ये घालायची. सडकून जुलाब चालू होतात. हा प्रयोग जेव्हा जेव्हा दारूबाज व्यक्ती मद्यपान करेल तेव्हा तेव्हा करायला विसरायचं नाही. आणि खूपच जास्त जुलाब झाल्यास गरम पाणी चालू करायचं. जुलाब कमी होतात. एखाद्या वेळेस काय करायचं तर मुद्दाम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, सलाईन लावायचं. यामुळे काय होईल, हळूहळू दारूबद्दल मनात भीती तयार व्हायला लागेल आणि त्याच्यात त्याला सांगायचं पण की बाबा तुला याच्यामुळे होत आहे, तू ती बंद कर दारू. हे सर्व उपाय अनुभूत आहेत. करून पहा, दारू सुटायला नक्की मदत होईल. विषय थोडा निराळा आहे पण गरजेचा आहे. समस्त तळीरामांच्या कुटुंबियांच्या जीवनाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आज आपण थोडा वेगळा विषय हाताळला. आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात एक नवा इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. ओम धन्वंतरे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.